असं लटकवलं त्यांनी इथे आणि खाली स्टूल होतं अर्थात. चला रेडी टेक करूया. स्टूल काढलं गेलं. मला एवढंच आठवतं की ते स्टूल काढलं गेल्यानंतर मी डायरेक्ट झाडावर बसलो आणि सगळे मला काहीतरी सांगतायत आणि काहीतरी बोलतायत. मला मधलं काही मी गायब आहे. हां, बापरे. मी गॉन होतो. स्टंटमॅननी त्याला हँग केलं होतं. म्हटलं काय झालं कळलं नाही. मला मॉनिटरवर दिसलं पटकन की ह्याला काहीतरी होतंय. डेंजर आहे. होता माझा फोटो कुठेतरी दीनानाथ रंगमंदिर. हा मी शूट केलेला माझा पहिला चित्रपट आहे. पहिला दिवस जितेंद्र जोशी समोर कॅमेरा कसा होतं, काय होतं ते? दादानी आय थिंक खरं तर ठरवलेलं की जी कुठली ॲक्ट्रेस असेल या रोलसाठी तो बोलणार नाही. खरं तर सर्वात समृद्ध असं मला अर्थातच आपली मराठी सिने इंडस्ट्री वाटते, कारण दर महिन्याला वेगवेगळे विषय आणि नवे नवे आशय समोर येत असतात. असाच एक सुंदर सिनेमा 2026च्या 1 जानेवारीलाच आपल्या समोर येतोय, मॅजिक. जर नावच असं असेल तर सिनेमा कसा असेल. आणि अर्थातच तितकीच दमदार स्टारकास्टसुद्धा आहे, जितेंद्र जोशी आहेत, जुई भागवत आहे आणि स्टार डिरेक्टरसुद्धा आहेत रवींद्र करमरकर. त्यामुळे सर्वांचं खूप मनापासून स्वागत नवशक्तीमध्ये. धन्यवाद. येस. आणि जितू, जेव्हा तू कुठला सिनेमा निवडतोस तेव्हा अर्थातच त्याची उत्सुकता जास्त असते. आता काय समोर येणार याची एक वेगळं कुतूहल असतं, कारण जेव्हा जितेंद्र जोशी हो म्हणतात तेव्हा काहीतरी त्या सिनेमातच मॅजिक असल्याशिवाय राहणार नाही. नाही तसं तर नाही काय आहे. आहे? मला स्वतःचा कंटाळा खूप लवकर येतो. त्यामुळे मला हे एकमेव माध्यम असं आहे की ज्याच्यामध्ये आपण नवनवीन काहीतरी शोधू शकतो. पण मला असं वाटतं की ते जे इंग्रजीत म्हणतात ना, ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. सो मला असं वाटतं की वेगवेगळी भूमिका मी मागेन लाख, पण देणाऱ्याने दिली पाहिजे. तर जेव्हा रवीला वाटतं की ही भूमिका जितू करू शकतो, तर तेव्हा ते जितूचं यश असतं. मला वाटतं की तो विश्वास संपादन करणं कुठल्याही दिग्दर्शकाचा, निर्मात्याचा, लेखकाचा. तर सर्वप्रथम मी हे सांगेन की हा चित्रपट फार अप्रतिम, अभिषेक देशमुख आणि योगेश जोशी यांनी फार अप्रतिमरित्या, अर्थातच कथा रवीची आहे, तो त्याच्याबद्दल बोलेलच. पण मी जेव्हा तो सिनेमा ऐकला आणि आत्ता आपण जिथे इंटरव्ह्यू घेतो आहे त्याच्या बाजूलाच एक इथे हॉटेल आहे, तिथे आम्ही भेटलो होतो आणि तो ऐकल्यानंतर मी म्हटलं की अशा चित्रपटासाठी आपली निवड होणं इन इटसेल्फ इज अन अवॉर्ड. तो पुरस्कारच आहे. कारण खूप अवघड पद्धतीचा चित्रपट आहे, अवघड भूमिका होती आणि त्यासाठी रवीनं मला निवडलं. तर मला वाटतं की ती निवड दोन्ही बाजूने होत असते. आधी ते आणि हो, अर्थात थोडंसं यातलं श्रेय मी थोडंसं घेईन की मी अनेक गोष्टींना मी नाही म्हणू शकतो. नाही म्हणण्याची माझी तयारी असते. 4-4, 5-5 महिने घरी बसण्याची तयारी असते. कारण एकच आयुष्य आहे गं. मला माहीत नाही परत पुनर्जन्म होईल का नाही होईल. या एका आयुष्यात ॲटलिस्ट 4-5 सिनेमे असे करावेत की जे लोकांना लक्षात राहतील, निदान पुढचा काही काळ तरी. बाकी सगळं आपण विस्मरणातच जाणार आहोत. तर वो इंतजार रंगला आहे असं होतं जेव्हा असं काहीतरी समोर येतं. हा म्हणजे आय डोंट नो, तो रवीच सांगेल. एक तर तो सेटवर पण फार बोलत नाही, सूचना पण फार देत नाही. असा माणूस आहे. गप्प असतो. ते वेगळा सस्पेन्स आहे का तो? सर आधी तुम्हीच सांगा. नाही, मुळात ह्या चित्रपटाची गोष्ट एका गिल्टवर नाही की माणसाला प्रत्येकाला गिल्ट येत असतो, पण काही जणांना तो जास्त प्रमाणात येतो. कुठल्याही गोष्टीने येऊ शकतो तो गिल्ट. आणि त्या गिल्टमधनं जेव्हा एखादी गोष्ट घडत जाते त्याच्या आयुष्यात, त्याची ही संपूर्ण गोष्ट आहे. माणसाला आलेला गिल्ट आजूबाजूच्या माणसांना कळत नाही अनेक वेळेला की त्याचं नक्की काय चालू आहे, काय होतं आहे, कारण तो स्वतःहून सांगत नाही. आणि त्यांनी ते कोणाला न सांगता त्याच्यातच सगळं आतमध्ये साचवलं आहे, अशा तऱ्हेचा तो चित्रपट पण आहे. सायको थ्रिलरच का करावं असं वाटलं, काय म्हणजे? कारण हा विषय थ्रिलर तऱ्हेने मांडावा असंच आम्हाला वाटत होतं. दुसरी गोष्ट की मी खूप मालिका केल्यात आणि मालिका ह्या कौटुंबिकच असतात. मी तेच म्हणलं की व्यतिरिक्त एकीकडे आई कुठे काय करते आणि डायरेक्ट एकदम मॅजिक येतं समोर. म्हणजे हा एकदम मोठा जम्प आहे. ते ठरवून केलं होतं की मला माझा पहिला चित्रपट समजा दिग्दर्शित करायचा असेल तर मला कुठलाही कौटुंबिक चित्रपट नव्हता करायचा. मला वेगळाच विषय तो करायचा धक्का द्यायचा होता का प्रेक्षकांना? हां, कारण स्वतःला तो जसं म्हणाला की तुम्ही स्वतःला जज केलं पाहिजे, तसं मलाही स्वतःला कुठेतरी जज करून बघायचं होतं की मी वेगळं काही करू शकतो ना, तो प्रयत्न करतोय मी. तर हे मला मांडायचं होतं आणि मला वाटतं ते थोड्या प्रमाणात जमलंय. मला प्रयत्न जमलाय. यांचा होकार कसा मिळाला?
जितून स्क्रिप्ट ऐकल्या क्षणी हो म्हटलं. म्हणजे आम्हाला त्याच्यापर्यंत पोचायला 4 वेळा फोन करायला लागले की अरे कधी भेटूया कधी भेटूया. पण जेव्हा चित्रपट पूर्ण लिहिला गेला, अभिषेक देशमुख आणि योगेश विनायक जोशी आम्ही सगळ्यांनी, आम्ही खूप वेळा रिडिंग केल्यानंतर आमच्या समोर तिघांना विचारलं मेन रोल कोण करेल ह्याच्यातलं, ते अरुणचं जे कॅरेक्टर आहे ते कोण करेल. तिघांच्याही तोंडातनं एकच शब्द आला, जितेंद्र जोशी. वा, क्या बात आहे. आता मी जुईकडे वळते. जुई, तुझ्याही सिनेमांची निवड सध्या फार इंटरेस्टिंग झालेली आहे आणि ती व्हरायटी पण मस्त आहे. एकीकडे झापूक झुपूक आहे, एकीकडे अजून एक वेगळे पण थ्रिलर तू केले होतेस. तो कुठेतरी पुन्हा एकदा थ्रिलर, पण जेव्हा समोर जितेंद्र जोशी असतो तेव्हा ते आव्हान अजून जास्त दुप्पट होतं. कसं होतं? डेफिनेटली. आणि खरं तर आता तू हे विचारतेस की निवड या विषयावरती, तर खरं तर हा मी शूट केलेला माझा पहिला चित्रपट आहे. आणि एकदम म्हणजे पहिलाच होतं ते एकदम. हो, पहिला चित्रपट, त्यामुळे सगळंच पहिलं होतं. सगळं पहिलं होतं. त्यामुळे निवड अशी नसते तेव्हा. आपण खरं तर आपल्यासाठी चित्रपट मिळणं हीच गोष्ट खूप मोठी असते. पण तरीसुद्धा कुठेतरी मनात इच्छा होती की एक छान विषयाचा भाग व्हायचा आहे, जो कुठला आयुष्यात पहिला चित्रपट करेन. आणि टचवूड तसं झालं. या चित्रपटाची मी ऑडिशन दिली आणि ती सरांना आवडली. अभिषेक आमचे रायटर, त्यांना जी अर्पिता कास्टिंग करते. आणि तेव्हा खरं तर सांगू तर माझी परीक्षा होती आणि अख्खं सेमिस्टर नेमके तेच शूटिंगचे डेट्स, आणि मला झालं दोन्हीकडे परीक्षा हो. पण मी म्हटलं की नाही, ही संधी परत नाही येणार चालून. जितू दादाबरोबर काम करण्याची इतकी मोठी संधी होती आणि इतकी कमाल टीम, इतकी सुंदर गोष्ट. आय न्यू की हे मला करायचं. पहिला दिवस जितेंद्र जोशी समोर कॅमेरा कसा होतं, काय होतं ते मला ऐकायचं. आधी होतं दडपण मुळात भेटण्यापासून. आणि पण एक त्यात गंमत अशी झाली की त्या दिवशी माझी आई आली होती सेटवरती आणि त्यामुळे दादानी आय थिंक खरं तर ठरवलेलं की जी कुठली ॲक्ट्रेस असेल या रोलसाठी तो बोलणार नाही त्या मुलीची, कारण तशी गोष्ट आहे आणि त्यासाठी ते त्याचं वर्किंग असलं तरीसुद्धा बिकॉज आईशी पण ओळख होती, त्यामुळे दादानी खरंच अगदी मुलीसारखं मला ट्रीट केलं. म्हणजे माझा पहिला सिनेमा असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मीही चाचपडत होते, मी खूप इन्क्विजिटिव्ह होते अनेक गोष्टींना घेऊन, पण त्या प्रत्येक ह्याच्यावरती सरांनी, जितू दादानी मला एक बोट दाखवलं की कशा पद्धतीने ही गोष्ट काय असते, ही तू कशी करू शकतेस. सो आय थिंक you were at the मोर right दॅन दॅट. school. या डेफिनेटली तो बेस तयार झाला तिथून असं वाटतं. आणि जितू, आता मी अर्थात पुन्हा एकदा तुझ्याकडे येते की आता सिनेमाचं नाव मॅजिक आहे, काही महोत्सवात सुद्धा हा सिनेमा आहे. हे एक वेगळं आता आम्हाला कुतूहल आहे काय असेल सिनेमा. मला याचं एक वेगळाच, म्हणजे जरा तर क्लिशे प्रश्न आहे, पण मला ते जाणून घ्यायची इच्छा आहे, कारण तुझं उत्तर नक्की वेगळं असणार आहे, प्रश्न किती क्लिशे असला तरी. की तुझ्या आयुष्यातला एक असा मॅजिकल मोमेंट ज्यानंतर काही गोष्टी बदलल्या, मग अगदी करिअरमध्ये असेल किंवा आयुष्यात असतील. असा एक सगळ्यात मोठा मॅजिकल मोमेंट म्हणशील तर ज्यामुळे मी आत्ता जिवंत आहे तुझ्यासमोर बसलो आहे, तो आहे माझ्या रेवाचा जन्म. कारण रेवा झाल्यानंतर मला कुठेतरी आता आपण निदान काहीतरी एक घर तरी असलं पाहिजे, एक काहीतरी मुलीसाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण आता आपण तिला आयुष्यात आणलेलं आहे, या जगात आणलेलं आहे. तर तिच्याप्रती असलेली जबाबदारीची भावना त्यातून मी खूप सावरलो. नाहीतर मी फारच वेडावाकडा आमिबासारखा इकडे तिकडे घरंगळत जाणारा माणूस होतो. तर मला काहीतरी एक बाबा झाल्यामुळे काहीतरी एक शेप आला माझ्या आयुष्याला. ती मॅजिकल मोमेंट माझ्या वैयक्तिक आयुष्यातली आहे. त्यानंतर माझ्या कारकिर्दीतली मॅजिकल मोमेंट म्हणशील तर मला असं वाटतं सगळ्यात मोठी मॅजिकल मोमेंट ती होती जेव्हा मी माझे परदेशी सर जेव्हा माझ्या दुकानात आले. माझ्या मामाचं दुकान मी चालवत असे इलेक्ट्रिकचं, आणि मी त्या ॲक्टिंगमध्ये येण्यापूर्वी म्हणजे आपले स्विचबोर्ड असतात ना, आता ते फ्लॅट येतात, पूर्वी ते असं बॉक्स असायचे, त्याला खाचे पाडले जायचे, म्हणजे त्याच्यात स्विचेस लावले जायचे. ते मी खाचे पाडत होतो. आमचे सर आले, म्हणजे अरे सर. ते सर माझे सेंट जॉन्स सेकंडरी स्कूलमध्ये आम्हाला नाटक शिकवायचे, हिंदी शिकवायचे मुख्यतः. ते म्हणाले, तू हे काय करतोयस, हे तुझं काम नाही. म्हटलं मग सर माझं काम काय, तू कलाक्षेत्रात जा. तर तेव्हा मला तोपर्यंत हेही माहीत नव्हतं की नाटक ही उपजीविकेचं साधन असतं, नाटकाचे इतके प्रयोग होतात. कारण ते संस्कारच नव्हते घरातले. त्यामुळे कधी बालगंधर्व रंगमंदिर, भरतनाट्य मंदिर हे कधी पाहिलं पण नव्हतं. कळलं का आतून. मग हळूहळू तिथून तो प्रवास सुरू झाला. तर मला वाटतं ती मॅजिकल मोमेंट होती की सरांनी जे माझे अत्यंत लाडके आवडते सर होते,
त्यांनी येऊन सांगणं की बेटा तू हे करू नकोस, तू कलाक्षेत्रात जा. तर मला असं वाटतं मी तुमच्यासमोर जो काही बसलेलो आहे त्यानंतर ते अल्फा होतं, त्यानंतर ते करंडक हा, म्हणजे होतं. ते नंतर खूपच म्हणजे 97ला आलो मी, मला वाटतं 97, 2 डिसेंबर 97ला आलो मुंबईत. तर नाटक सुरू झालं मग त्यानंतर. हां, मग 3 चिअर्स नाटक मिळालं सौरभ पारखेचं. तिथून मग हळूहळू मग त्या नाटकात श्रेयस तळपदे होता. मग श्रेयसनं त्यानंतर सतीश राजवाडेकडे नेलं. मी असिस्ट करायचो सतीशला. सुरुवातीचा काळ होता तो. मग ऑल दी बेस्ट, मग वाऱ्यावरची वरात, इच्छा माझी पुरी करा, एका काळजाची गोष्ट, असं करत आणि आणखी एक मॅजिकल मोमेंट मी म्हणेन की तो एक मोमेंट नव्हता, ते प्रयोग होते. मला वाटतं किती 327 प्रयोग केले मी का 279 केले, 279 मला वाटतं. हां, मी कन्फ्यूज होतोय की 250च्या वरती प्रयोग विक्रम काकाबरोबर जे केलेत ना, नकळत सारे घडले म्हणून. तर ईच मोमेंट वॉज मॅजिकल. त्या माणसाला त्या व्यक्तीला स्टेजवर बघणं, त्या माणसासोबत काम करणं अवाढव्य, डोंगरा एवढा माणूस होता. स्टेजवरच ते एक एक मोमेंट मॅजिकल अवाढव्य म्हणजे तो जिवंत होत गेला मोमेंट. मला जी काही आत्ता थोडीफार अक्कल आहे त्यातली बरीचशी मी विक्रम काकाकडनं अशी उधार घेतलेली आहे. कारण त्याच्याबरोबर काम करणं वॉज मॅजिकल. आणि प्रत्येक प्रयोगात म्हणजे माझा एक 6-7 मिनटाचा एक सोलो काहीतरी पॅच होता त्यात. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, माझी सॉलॉकी होती आणि काय काय करायचो मी वेड्यासारखं स्टेजवर. तो शेवटच्या प्रयोगापर्यंत दररोज विंगेत उभं राहून ते बघायचा आणि प्रयोग संपल्यानंतर मला त्याच्याविषयी विक्रम काका काही ना काही सांगायचं. आता काही लोक म्हणतील की हा अरे तू रे का करतोय, तर मी त्याला वडील म्हणायचो, तो मला चिरंजीव म्हणायचा. तर त्यामुळे आमचं आहोजावोचं नातं नव्हतं, बाप मुलासारखं नातं होतं. तर तो दररोज मला विक्रम काका काही ना काही सांगायचा. आणि यु नो, तर गोदावरीतसुद्धा तो ऐनवेळेला हो म्हणाला आणि त्याला आजार होता आणि त्या आजारातनं सुद्धा तो आला, शूट करून गेला. तर विक्रम काका वॉज ऑफकोर्स द मोस्ट मॅजिकल. ते नाटकाच्या वेळेलाही विक्रम काका तेवढेच अरे देवासारखे जोरदार. होते. काय म्हणजे गोदावरीत तर म्हणजे कमालच. आपल्याकडे म्हणजे मला असं वाटतं ना, जितकं खरं मराठीमध्ये जितके अभिनेते आहेत, मला वाटतं विक्रम गोखले म्हणजे नो डाऊट नाना काका आहेत, नाना पाटेकर आहेत, त्यानंतर अशोक मामा आहेत, त्यानंतर मोहन जोशी सर आहेत. पण विक्रम काकाचा काहीतरी वेगळं काहीतरी विचारच वेगळा होता त्या माणसाचा. हे सगळेच भारी आहेत, पण मला जवळून खूप ते मॅजिकल होतं. म्हणजे एक भरलेली ओंजळ कोणी रिकामी करतं आणि आपल्याला ती घेण्याचीही ताकद असते. काय असं कोणास काहीच ठाऊक, आहे. म्हणजे या मोठ्या माणसांना बघितलं ना, जेव्हा मोठी माणसं एका नवोदितावर प्रेम करतात, तर तेव्हा आपण मोठे होऊ नये होऊ माहीत नाही, पण हे बघ सिम्पल गोष्ट आहे की तुम्हाला कधी जात असताना तुम्हाला जर एक मोठं झाड असेल, त्याच्या झाडाच्या सावलीखाली बसायला खूप बरं वाटतं, तुमच्या आत्म्याला थंडावा पोचतो. तशी जर मोठी माणसं असतील, त्या मोठ्या माणसांना जर सावली देण्याची त्यांची तयारी असेल, तर नवोदित मुलांना तिथे काहीतरी बरं वाटतं, त्या सावलीखाली जाऊन बरं वाटतं, छान वाटतं. असं विक्रम काका तर म्हणजे मला पुत्रवत प्रेम केलं त्यांनी माझ्यावर. खूपच मजेशीर माणूस, विद्वान माणूस. म्हणजे काय त्या नटाचं काय करायचं, बाप रे. म्हणजे आता विषय निघाला म्हणून सांगतो, गोदावरी जेव्हा त्याला विक्रम काकाला ऐकवलं, म्हटलं वडील असं असं आहे, हे बा, मग तू तो मुलगा आहेस का? म्हटलं हो. मग मी कोण आहे? न बोलणारा तुझा बाप. मी म्हटलं नाही, वडिलांचा रोल संजय मोने करतात. मोने न बोलणारा माणूस. हे विक्रम काकाचे शब्द. बर, मग आई कोण? नीनाताई करतात. अच्छा, नीना करतात. मग मी कोण? आजोबा. म्हटलं मग एवढं वय झालं माझं. मी म्हटलं की हो, तेवढं वय आपलं झालेलं आहे, आपण आजोबाचं काम करायचं आहे. मग मला अरे वा, खूप छान. मला डिमेन्शियाचा आजार असलेल्या व्यक्तीची भूमिका आजपर्यंत कोणी दिली नाही.
बरं झालं आता मी अभ्यास करायला मोकळा, हे त्याचे शब्द होते. हो, आणि जितू खरंच म्हणजे आजही मी नाशिकला गोदाच्या घाटावर गेले की मला मारुतीच्या पायाला पाणी लागलं हे अरे, अरे. आठवल्याशिवाय राहत नाही, नाही, किंवा जोरदार दर ना. पावसात हे वाक्य आठवल्याशिवाय राहत नाही. विक्रम गोखले, एक त्या लेवलचं आहे आपलं खरंच. या आयुष्यात आपण या क्षेत्रात आलो, एक भाग्य. या क्षेत्रात आल्यानंतर ज्या ज्या व्यक्तींचा स्पर्श झाला, नो डाऊट, मी प्रत्येकाचं किती नावं घेऊ मी, दिवंगत संतोष मयेकर असेल, त्यानंतर अरुण नलावडे असतील, कितीतरी माणसं आहेत, विघ्नेश जोशी आमचा, पण सगळ्यात जास्त काय सांगू, मला जे मिळालं आहे ते विक्रम काका. दॅट वॉज मॅजिकल. Yes, आणि जोई आज तूही शेअर कर एखादा तुझं काय मॅजिकल? ऑनेस्टली मी आता तेच विचार करत होते, भरपूर अशा मला गोष्टी आठवल्या. म्हणजे माझं खूप दिवस अनेक वर्ष माझं इंस्टाग्रामला पण स्टेटस होतं की इट्स ऑल अबाउट अ लिटल मॅजिक. आय थिंक प्रत्येक हो की आणि पहिला सिनेमा पण तोच हो पाहिलं होतं का तुम्ही ते आणि हे 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 मला मॅजिकल वाटतं की म्हणजे ती जी ताकद असते ना कधी कधी आपण काहीतरी कधीतरी एक मनातून गोष्ट एखादी म्हणतो आणि ते तसं जेव्हा घडतं आणि हे असं माझ्या बाबतीत खूपदा होतं. सो ते मला असं वाटतं की खूप मॅजिकल आहे. म्हणजे लाईफ इज मॅजिकल या बाबतीत. You believe in that? या ट्रुली. लाईफ इज मॅजिकल. पण खरंच आहे का, दररोजचा दिवस जो आहे तो एक असा दिवस येतो, हे खरंच मॅजिकल नाही आहे का? तू गंमत बघ ना, एक सिनेमा बनवायला इतकी मेहनत लागते, कोणीतरी बसून विचार करून लिहितं, मग दिग्दर्शक त्याबद्दल विचार करतो, मग निर्माता पैसे घेऊन येतो, मग कोणी कॅमेरामॅन, मग रेकी होते, मग इतक्या गोष्टी असतात, लाईट बॉय झाले, सगळं लोकेशन हंटिंगपासून सगळं. पण नट्साला दिसताना नट दिसतात, तर किती मॅजिकल आहे की एका त्या दिसण्यामागे इतकी माणसं काम करत असतात. इंडस्ट्रीज मॅजिकल आहे. मी म्हणूनच आली आज क्रिसमसच्या दिवशी, नाही तर मला म्हटलं आज नाही जितेंद्र जोशी मला आज काहीतरी मिळणार आहे इंटरव्ह्यू. सॅन्टा नाही नाही, आमचा सॅन्टा हा आहे. आम्हाला रोल याने दिले. जरा त्याच्याविषयी काही तुमचाही सांगता एखादा सांडू. तुम्ही सांगा मला. आता नाही तुमच्याकडनं आयुष्यातला असतील, पण आता आपण सिनेमाबद्दल बोलू काही. आणि सिनेमातला एखादा ऑन सेट रंगलेला एखादा मॅजिकल मोमेंट जो आता असेलच, आय एम शुअर, आहे जे सांगता येण्यासारखं आहे. किंवा सांगून टाका, मलाच सांगून टाका, बाकीच्यांना नका सांगू. ॲक्च्युली जितूच्या गळ्याला तो फास लावून घेतला एक असायचा. हे काय म्हणतात त्याला, ट्विस्ट. स्वप्न पडतं त्याला, त्या स्वप्नात त्याला फाशी लागते, असं आहे. रवीजी सांगतील. आणि स्टंटमॅननी त्याला हँग केलं होतं. मी रोल म्हणालो, ॲक्शन झालं, रात्रीचं सीन होतं, जिमी चालू होती आणि एका पॉईंटला काय झालं कळलं नाही. मला मॉनिटरवर दिसलं पटकन की ह्याला काहीतरी होतंय. मी जो जोरात ओरडलो, सगळे धावत गेले आणि ह्याला पकडलं. याला 2 मिनटं फास्ट ॲक्च्युअल फास्ट बसल्यासारखं झालं होतं. काहीतरी तिथे घडलं होतं. आणि त्या दिवशी आम्ही शूटिंगच थांबवलं, कारण जितू परत येणं हेच मोठं होतं आमच्यासाठी त्यावेळेला. नाही तर पिक्चरही अर्धवट राहिला असता. अरे हा म्हणजे डेडली मोमेंट आहे हा. डेडली आम्ही बोललो नाही आजपर्यंत कुठे, पण मला असं वाटतं या निमित्ताने सांगितलं पाहिजे. आणि जर का त्याचं फुटेज असेल तर ते आपण पण व्हॉट वॉज दॅट? नाही, काय झालं, तो स्टंटमॅन तो बिचारा साधा मनुष्य तो मला नाही सर होईल काय, असं लटकवलं त्याने इथे आणि खाली स्टूल होतं, अर्थात चला रेडी टेक करूया. स्टूल काढलं गेलं. मला एवढंच आठवते की ते स्टूल काढलं गेल्यानंतर मी डायरेक्ट झाडावर बसलो आणि सगळे मला काहीतरी सांगतायत आणि काहीतरी बोलतायत. मला मधलं काही, मी गायब आहे, हा बापरे, मी गॉन होतो. तर मग मी म्हणलं हां बरं झालं रवी, मिळाला का? तो म्हणला नाही रे, अरे तुला बहुतेक काहीतरी त्रास झाला म्हणून आम्ही थांबवलो. चला म्हणलं करूया. तो म्हणला नाही नको नाही करूया असं म्हणून मी परत त्याला लटकलो. पण ते असं नीट राहत नव्हतं, ते असं असं जात होतं, असं काहीतरी होतं. मग तो म्हणला थांबूया आपण. मग माझा मेकअपमन जो आहे त्या विनय शर्मा, जो माझ्या मोठ्या मामाचा मुलगा, तो मला त्याने खूप शिव्या घातल्या मला रात्री की तुला अक्कल आहे का, हे झाल्यावर पण तू म्हणतो 1 मोर. म्हणलं अरे काय झालं काय ते तर सांग. तर मला काय झालं हे मला माहितीच नाही. बापरे. कळलं का? तर त्यामुळे
डेंजर आहे. होता माझा फोटो कुठेतरी दीनानाथ मग रंगमंदिर नसता लावला फोटो. आणलंच असतं तेव्हा मला काय नाही वाटलं. जेव्हा माझ्या त्या विनयनं मला झापलं ना आणि शिव्या घातल्या त्याने मला, तेव्हा माझ्या मनात आलं की बापरे, म्हणजे आत्ता जर का मी लोकांनी येऊन पटकन वरती धरलं नसतं तर मी मी जमा होतो. म्हणजे ते दिवंगत कैलासवासी वगैरे अशी नावं लागली अशी. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तो सिक्वेन्स परत करायचा होता, तुला मी सांगतो तो निधी. परत केला. नाही परत नंतर का सिनेमातला सिक्वेन्स होता, करावं तर लागणार ना. पण तेव्हा मग ज्या अधिकची काळजी घेण्यात आली होती, अधिक अर्थात. उत्तम प्रतीचे स्टंट मास्टर आले होते. पण तरीसुद्धा मनामध्ये ती भीती बसली होती ना गं, की अरे बापरे, है ना, ते तसं आहे. तर बापरे. सांगू का, मला वाटतं देवाचा हात आहे की जाको राखे साई हम मार सके ना कोई म्हणतात ना, तसंच आहे. कारण काहीतरी जाणवलं आणि मला वाटतं मी विनय आणि आपला हा रे संतोष गावडे ते दोघं असं पळत आणि त्यांनी रपकन धरला आणि वरती उचलला असं म्हणतात. मला वाटतं ते शूट झालेलं असेल तुझ्याकडे, लगेच आहे ना लक्षात तो येणं टेक? तो टेक घ्या तुम्ही. नवशक्ती सुपरहिट. बापरे.